नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जुलैचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार हे तर महत्त्वाचं आपण जाणून घेणारच आहोत. त्याहूनही अधिक महत्त्वाचे अपडेट आपण आता बघूया. लाडकी बहीण योजना आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात 15,849 महिला ठरल्या अपात्र. तर इतक्या महिलांनी स्वतःहून लाभ सोडलेला आहे. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवी माहिती समोर आलेली आहे. तर बघा इथे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात 15,000 लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 9 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. ही योजना महिला व बालविकास विभागातर्फे चालवली जाते. या योजनेतून महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. यासाठी काही निकष देखील लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. याशिवाय ज्या कुटुंबांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल त्या कुटुंबातील महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून विविध विभागांच्या मदतीनं अर्जांची छाननी सुरू आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची संख्या समोर आलेली आहे. जिल्ह्यातील 15,000 महिला अपात्र ठरल्याची माहिती ABP माझाला मिळालेली आहे. तर तुम्हाला इथे सर्व लाईव्ह प्रूफ दाखवत आहे. रायगडमध्ये किती महिला अपात्र ठरल्या? राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करता 2 शासन निर्णय जारी केले होते. त्या शासन निर्णयात ज्या अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम सुरू आहे. त्या नियम आणि अटी ज्या अर्जदार बसत नाहीत त्यांची नावं वगळली जात आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातच एकूण 15,849 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. अनेक महिलांचे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे फॉर्म अपात्र झाले आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 जुलै 2024 ते 17 मार्च 2025 या कालावधीत नारी शक्ती दूत ॲप आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवरून अर्ज भरण्यात आले. नारी शक्ती दूत ॲपवरून 3,49,919 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 3,48,619 अर्ज मंजूर झाले. तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून 2,75,791 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 2,51,713 अर्ज पात्र ठरले. तर एकूण 15,849 अर्ज अपात्र ठरल्याने नामंजूर करण्यात आले आहे. किती महिलांनी लाभ सोडला? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको अशी भूमिका देखील काही महिलांनी घेतली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 61,000 महिलांनी लाभात बसत नसल्याने स्वतःहून आपले अर्ज मागे घेतल्याची माहिती देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळाले? राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे 2,45,00,000 लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या लाभाची रक्कम मिळालेली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत फेब्रुवारीतील महिलांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत 9 हप्त्यांचे पैसे महिलांना मिळाले आहे. म्हणजेच एकूण 13,500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम काहीच दिवसापूर्वी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात. योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी मात्र पुढे समोर आलेली आहे. माहिती समोर आलेली आहे.
अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इथे लाईव्ह दाखवलेलं आहे. स्वतः ABP माझा चॅनलवर त्यांनी अपडेट दिलेला आहे. हे संपूर्ण माहिती हे लाईव्ह प्रूफमध्ये तुम्हाला सांगत आहे. लाडकी बहीण योजना पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळालेले नाहीत. योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणीत माहिती समोर. योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत. अशा 16,000 बहिणींची माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रशासन करत आहे. पुणे महाराष्ट्रातील महायुती सरकारने मध्य प्रदेशातील लाडली बहना या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात जाहीर केली. या योजनेची निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी सुरू करायची असल्याने पहिल्यांदा अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये अर्ज भरून घेऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावर दिला गेला. यामुळे पडताळणी न करता अर्ज भरून घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास 6 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर आता लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. अशातच या योजनेसाठी सुरुवातीला अर्ज भरत असताना महिलांनी चुकीची माहिती दिल्याची माहिती आता पडताळणीमध्ये समोर आलेली आहे. अशातच पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून पडताळणी ही फार जोरात सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे, त्याबरोबरच ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरताना चुकीचे आधार क्रमांक दिले त्यांचीही माहिती घेण्यात आलेली आहे. योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत. अशा 16,000 बहिणींची माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 21,11,991 बहिणींनी योजनेसाठी अर्ज करण्यात आले होते. राज्य सरकारकडून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना अगोदर स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याला जास्त प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने ज्या लाभार्थ्यांच्या किंवा कुटुंबियांच्या नावे 4 चाकी वाहन आहे अशा लाभार्थ्यांची यादी परिवहन विभागाकडून घेतली. त्या लाभार्थी महिलांची सध्या पडताळणी सुरू आहे. मात्र गाव पातळीवरती अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन पडताळणी करणं शक्य नसल्यामुळे पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सध्या पडताळणीचे काम सुरू आहे. ज्या लाभार्थी महिलांनी चुकीची कागदपत्रे व आधार क्रमांक दिले आहेत त्यांचीही माहिती अद्ययावत करण्याचे काम प्रशासन करत आहे. अशातच ज्या महिलांनी चुकीची माहिती भरली आहे त्यांची देखील पडताळणी सुरू आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापना झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली आणि निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे वगळण्यात येत आहेत. त्यावरून देखील सरकारवर टीका झाली. दरम्यान आता योजनेत मिळणारी रक्कम वाढवण्यासाठीच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे.